नांदगाव तालुक्यात कायदा सुव्यवस्थेला तडा, गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नाही. तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील दहेगाव येथील आरोपी आणि पत्नीस व मुलास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न. नांदगाव पोलीस ठाण्यात पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी संतोष तुळशीराम बागुल हा नेहमीच दारूच्या नशेत राहून फिर्यादीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करत मारहाण करत असे. परंतु एके दिवशी घरातील कुऱ्हाडीच्या दांडक्याने हाताला, पायाला तसेच गुप्तांगावर प्रहार करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने घरातील दोरीने पीडितेच्या गळ्याला बांधून गळफास देत असताना साक्षीदार सोडवण्यासाठी गेलेल्या असताना त्यांना देखील वाईट साईड शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पीडितेच्या लहान मुलाला उचलून आपटले. आरोपी यावरच थांबला नाही तर त्याने लहान बालकाचा हात पकडून घरातील जळत्या चुल्यात टाकून हात जाळला. तसेच पीडित महिलेला घरातून निघून जा नाहीतर फाशी देऊन जीवे ठार मारीन अशा प्रकारचा दम भरला, अशी फिर्याद पीडित महिलेने नांदगाव पोलीस ठाण्यात आरोपी संतोष तुळशीराम बागुल यांच्या विरुद्ध दिल्याने गुन्हा रजिस्टर नंबर 183/2026 भारतीय न्याय संहिता कलम 85, 109, 118, 1, 351, 2, 3, 352 अल्पवयीन न्याय कायदा 215 कलमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा पुणे येथे पळून जात असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गावी त्यांना मिळताच हिसवळ मांडवड रस्त्यावर बंदोबस्त तैनात करत गोपनीयचे कर्तव्यदक्ष पोलीस शिपाई दत्ता सोनवणे तसेच पोलीस हवालदार केशव सूर्यवंशी यांनी आरोपीला जेरबंद करत ताब्यात घेतले असता न्यायालयात हजर केले असता नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. संपादक विजय धामणे, नांदगाव, नाशिक.